मित्रांनो, बाजारात गेल्यानंतर आपण नेहमीच अगदी हिरव्यागार आणि ताज्या दिसणाऱ्या भाज्या आवडीने विकत घेतो. पण ती भाजी तुमच्या ताटात येण्यापूर्वी तिच्यामध्ये काय लपलेलं असू शकतं, त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? सोशल मीडियावर सध्या एक असा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी भाजी घेताना 10 वेळा विचार करा. एका व्यक्तीने बाजारातून फ्लॉवरची भाजी विकत आणली. घरच्यांना वाटलं की आज मस्त गरमागरम भाजी खायला मिळणार. पण जेव्हा तो फ्लॉवर कापायला घेतला तेव्हा त्या व्यक्तीला काहीतरी संशयास्पद जाणवलं. त्याने फ्लॉवरच्या पाकळ्या हळूहळू बाजूला करून पहिल्या आणि जे समोर आलं ते पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या ताज्या दिसणाऱ्या फ्लॉवरचा आत चक्क एक जिवंत साप लपून बसलेला होता. जर या व्यक्तीने भाजी नीट न बघता तशीच कापली असती तर मोठा अनर्थ घडला असता आणि तो साप कधीही हल्ला करू शकला असता. सुरुवातीला त्या व्यक्तीने विचार केला की साप स्वतःहून बाहेर येईल म्हणून तो फ्लॉवर तसाच बाजूला ठेवला. पण साप काही बाहेर आला नाही. शेवटी त्या व्यक्तीने हिंमत केली आणि फ्लॉवरचे 2 तुकडे केले. फ्लॉवर मधून तोडतात त्यातून तो साप सळसळ करत बाहेर पडला. हा संपूर्ण थरार त्या व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय. पावसाळ्याचे दिवस जितके सुंदर असतात तितकेच ते अशा कीटक आणि विषारी प्राण्यांसाठी अनुकूल असतात. या दिवसात भाज्यांमध्ये कीड किंवा संसर्ग असण्याचा धोका खूप जास्त असतो. म्हणूनच पावसाळ्यात पालेभाज्या किंवा अशा फ्लॉवर सारख्या भाज्या खाताना अत्यंत काळजी घ्या. भाजी बनवण्यापूर्वी ती नीट तपासा आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवूनच वापरा. तुम्हाला काय वाटतं, अशा घटनांपासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील.